श्री स्वामी समर्थ. तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलवर आले असाल तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर आजची रेसिपी पाहूया. इडली सांबार. इडली सांबारासाठी रेशनचे तांदूळ घेतलेले तुम्ही कुठले घेऊ शकता. 2 कप रेशनचे तांदूळ व अर्धा कप उडदाची डाळ, 2 चमच मेथी घेऊन त्याला चांगल्या प्रकारे घ्यायचं. त्यानंतर 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवायचं. भिजत घातल्यानंतर त्याला मिक्सरला ग्राइंड करायचं. मिक्सरला ग्राइंड करताना त्यामध्ये आपण 1 कप पोहे घालायचे. पोह्यामुळे इडली ही सॉफ्ट जास्त बनते व खायलाही छान लागते. आणि त्याचं मिश्रण ओव्हरनाईट ठेवायचं. 12 तासानंतर ठेवल्यावर सकाळी फर्मेंट झालेलं बॅटर तुम्ही पाहू शकता किती चांगल्या प्रकारे बॅटर झालेलं आहे. फर्मेंटेड एकच नंबर झालेला तुम्ही पाहू शकता कसल्या प्रकारे फर्मेंट झालेलं इडलीचं बॅटर. त्यामध्ये नंतर बॅटरला चांगल्या प्रकारे खाली करून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 टीस्पून सोडा, चवीनुसार मीठ घालून त्याला चांगल्या प्रकारे रिपीट एकदा परतून खालीवर करून घ्यायचं. खालीवर करून झाल्यानंतर मीठ सर्वीकडे